नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी जनावरांचं सगळं बघा आवरलं शरणगार. आणि आता काकांचा फोन आला. काका एसएसमध्ये आणि सुपरमध्ये औषध मार राहिल्यात. त्यांना लिओसिन थोडं कमी पडले, मग त्यांना 200 मिली लिओसिन द्या सुद्धा. मग ते कशाला काढायचं म्हणून हाय अशी बाटलीच घेऊन चाललोय, हेलिकॉप्टर घेऊन चाललोय. दोनशे फक्त. झालं बघा काम डन. काकांना दिले. आज चाललोय. सकाळी जर रेस व्हायला लागला आहे, कारण तर लवकर जायचं पेपरला. 10:30 वाजता पेपर सुरू होणार आहे. किमान मला इथे 8:30 वाजता तर निघायला पाहिजे. आणि आता वाजले 7:30. 1 तास राहिले फक्त आंघोळ पाण्यावरायला. मित्रांनो, आंघोळ पाणी त्यांनी सगळं आवरून कॉलेजचे युनिफॉर्म घालून तयार झालो आहे. आज चाललो कॉलेजला. 8 वाजून 19 मिनिटं झालेत घरात निघायला. संतू त्यांच्या घराकडनं चाललोय. मित्रांनो, उद्यानपाशी आलोय बघा. फायझानची वाट बघत थांबलो. फायझान म्हणलं 5 मिनिटात आलो म्हणून. आलो बघा कॉलेजमध्ये. आज आमच्या मेन विषयचा पेपर आहे. धाक करायला. अभ्यास तर काय केलं नाही. बघू पेपर सुटल्यावर सांगतो काय झाले काय नाही. चालू बघा पेपर. फायझान ते लिहिलंय पेपर. मी लिहिलंय मापात. पास व्हायपुरतं लिहिलंय. एवढं काय लिहिलं नाही. MCQ आणि 2 लॉंग 2 शॉर्ट संपला विषय. मी MCQ 1 लॉंग आणि 2 शॉर्ट नोट एवढंच लिहिल्यात. आज चाललोय कॉलेजला बाय बाय करून. मित्रांनो, फायझाला MM मध्ये सोडलो आणि मी चाललोय आता घराकडे. चाललो नाही, कागवाडला चाललोय त्या नर्सरीवाल्यांच्याकडे. आले बघा कागवाडमध्ये. त्यांच्या नर्सरीमध्ये कोण नव्हतं. माझं त्यांच्या घराकडे चाललं हुडकत. मित्रांनो, आले बघा त्यांच्या घरापाशी. इथं आहे त्यांचं घर, पण घरात पण कोण नाही. ती बारकी पोरगी तिथं कोणतं आहे म्हणून बोलवायला गेल्या. त्यांना बोलवून घेऊन उतरून गेल्या. त्यांच्या घरापाशी जाऊन आलो बघा. त्यांच्या घराचा दरवाजा तर उडा होता, पण तिथली बारकी पोरगी त्यांना बोलवून आणतो म्हणून एका जागी गेली. आणि तिथनं आली आणि ती सांगायला लागली की तिने लग्नाला गेलं म्हणून. दरवाजा तर तसंच उघडा होता त्यांच्या घराचा. आणि मग शेजारच्या घरात त्यांची ती बारकी पोरगी गेली आत. आणि तिला हाक मारताना ती परत दरवाजा आपण गेली परत उघडली नाही. मला असं वाटतं की तिथली ती लोक ती लपून बसतात काय पैसे मागायला आले म्हणून. असो, आज तर चाललोय घराकडं. परत आता उद्यानंतर परवा दिवशी आणि यांना रिटर्न मग तेव्हा तर त्यांनी गावतील. प्लांट आहे बा त्यांचा नर्सरीचा. इथं नर्सरी करतात त्यांनी. येताना तर मिरजेच्या उड्डाणपुलावरून आलतो, पण आता जाताना शॉर्टकट होते आपल्याला. मग म्हैसाळवरनं जायचं. म्हैसाळ, नरवाड, मग डायरेक्ट बेड. आता विषय असा आहे की घरात जाऊन आपल्याला मोहनचा आज हे आहे, काय म्हणतात त्याला, लग्नानंतर पूजा. त्या पूजेला जायचं आहे. संतू जाऊन जेवण करून आला आहे. संतूला पुन्हा घेऊन जाणार, कारण आता माझ्या संग कोण नको आहे. त्यामुळे संतू त्यांच्याकडनं चाललोय. कारण घेऊन आलो बघा संत्याला. आणि घरातून कपडे पण बदललोय. आता चाललोय. तर संध्या आत्ता जेवून आलाय. आता मी थोडा वेळ झाला जेवून येऊन घरात गेलं तर तवरच आणि घेऊन आले. काय म्हणते तिथली लोक, अनेकदा जेवायला आला काय मी सांगतो डबल आलाय म्हणून. मित्रांनो, झालं बघा जेवण. आता मी काय जेवण केलं नाही. त्याला कर म्हणून मागा लागलं. तू काहीतरी वेगळं दिसते म्हणताना केलं नाही बघा. मी तर जेवलोय मस्तपैकी. जलेबी होती, मट्टा होता. गेलोय. आज चाललोय. काही संत्याच्या घरापाशी चालू संत्याला सोडायला. समाधान बघा इथं. कसलं सुखाच दिवस आले त्याचं. गाडीचं टायरचं पंक्चर राहो. लग्ना दिवशी पंक्चर झालं. लग्नाच्या आदल्या दिवशी. लग्न होऊन बी आता किती दिवस झालं आणि अजून पंक्चर काढलं नाही. सोडलं बघा संतूला. आज चाललोय घराकडं. रणजितबाईने थोडा ऊस तोडलाय. तो ऊस वजन करायला काटा घेतलाय आणि लिहायला वही पण घेतल्या. वरती चाललोय ऊसात. दिलो बघा रणजितबाईला वजन करून. आज चाललोय खाली काटा घेऊन. मित्रांनो, घरात चार्जिंगला मोबाईल लावलेला आणि वैरणानं गेलतो. संतू आलता. संतूच्या गाडीवरनं वैरण आणून टाकली. रणजितबाईंचे ऊस तोडल्या ते सगळं वाडा आणून टाकलं घरापाशी. आणि मोबाईल हाऊसून चार्जिंग लावून ठेवलेली की बाबांनो यूज तर का 100% होईल म्हणून.
आणि मोबाईल लावलेला तेव्हा तर चार्जिंग लाईट होती आणि जसं मी घरातनं बाहेर गेलो तशी लाईट गेली 1-3% वाढलं फक्त आणि तेवढ्यावरच आहे लाईट अजून पण आलं नाही. हे सगळं राहू दे चार्जिंगचं. आता चाललोय आम्ही सगळी क्रिकेट खेळायला. तिथं आम्ही जेव्हा रनिंग करायला जातो त्या ग्राउंडवर चाललोय. पोरं सगळी पुढे गेल्यात. काय पोरांचा फोन आला क्रिकेट खेळालोय आणि तुम्ही तेवढीच राहिलाय म्हणून मागं. काय पोरं बघा तिथं. 2-3 जण दिसाले अजून पण आले नाहीत. आम्ही आल्यासारखं झाले आता. चालू केलं बघ खेळायला. टेमा घेतल्यात वाटून. मित्रांनो कधी नाही ते खेळायला आलो आणि आता रिटर्न चालू मॅच अर्धी सोडून. तशी एक मॅच खेळली, एक मॅच आम्ही जिंकली. आता 4 दिवस औषध मारायचं काकांना फोन आलता त्यासाठी चाललोय संतोषची गाडी घेऊन. मित्रांनो औषध मारायच्या आधी हेलिकॉप्टर घेऊन कुठे गेलं तर सांगा. हेलिकॉप्टर घेऊन गेलं तर मोहन त्यांच्या आता मठ्ठा न्यायला बोललेली. मठ्ठा जरा जास्त शिल्लक उरला आहे मग ते न्यायला मला बोललेले. आता किती पण पॅक मठ्ठा. मित्रांनो आता बारे युवराजला ढकलायची. सध्याला तर मी काकाने अर्जुन नाही आणि मी तर का ट्रॅक्टर बसणार. काकाने अर्जुन दोघं ढकलणार आहेत. बघू चालू होते का पहिल्या ह्याच्यात गेले बघा चालू. पहिल्या दणक्यातच चालू झालं. मित्रांनो औषध करून आणले बघा. फक्त गेलं कुठली चालू आहेत कुठली बंद आहेत बघायचं चालू करायचं राहिले. इकडली तर ओके आहेत. आता इकडलं बघ कुठे गेला अरा होत आहे. इकडली पण ओके आहेत. आता चालते मारायला आहे असं डायरेक्ट. झालं बघा औषध मारून. औषध जरा जास्त झालंय. खाली जाताना पण मारत जायचं आहे. इथनं व्ह्यू बघा कसं दिसतोय पूर्ण बेडगेचा.